राज्यसभेचे खासदार डॉक्टर गोपछडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सचिन उंबरेकर, राजूजी नंदेगुडे, या ठिकाणी आमच्या गायत्री मंदिराची ट्रस्टी आहे, त्या ठिकाणी आमच्या काळेश्वर मंदिराचे ट्रस्टी आहेत, या ठिकाणी आमच्या संगमेश्वरचे ट्रस्टी आहेत आणि आमच्या या ठिकाणी रामतीर्थच्या रामकुंडाचे ट्रस्टी आहेत आणि गावचे सरपंच या ठिकाणी आहेत. हा अतिशय कौटुंबिक असा सोहळा आहे. जेव्हा कुणीही पक्षाचे नेते एकत्र भेटतात, तर कौटुंबिक असो धार्मिक असो, तर केव्हा केव्हा प्रेसवाले दुसरा कलर देण्याचा प्रयत्न करतात. बालाजीराव फक्त कौटुंबिक असा हा सोहळा आहे. योगायोगाने 12 तारखेला मी पुण्याच्या एअरपोर्टवर त्या VIP लॉन्जमध्ये होतो आणि त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आणि जवळपास अर्धा तास आमची त्यांची चर्चा आहे. बालाजी मित्र पक्षात आलो, मित्र पक्षात आलो तर आपण खाण्याला खाऊन आपल्याला विकास करू. ती निर्मळ आहे. अजून काही मला ट्रेन झालं नाही, सरळ आहे. दादा म्हणजे माझी मनापासून इच्छा आहे, मला संधी मिळाली. बिलोलीची तर सेवा करताच आली पाहिजे, नांदेड जिल्ह्याची देखील मला सेवा करता. त्यांनी स्वतः सांगितलं, दादा तुम्ही धार्मिक आहात मला माहित आहे. प्रसाद योजना जी आहे केंद्र शासनाची अशी मुक्ती योजना आहे, त्या योजनेमध्ये मी पहिलंच काळेश्वर घेतलेलं आहे, तुमचं संगम घेतलेलं आहे, रामकुंड घेतलेलं आहे, आता गायत्री मंदिर घेण्याचं तुम्ही आज मागणी. त्यांना एकच म्हणाल की तुम्ही एवढं काम करता, एवढं मोठे काम करता तर किमान याची नोंदी झाली पाहिजे. त्यांनी काही म्हणजे अपेक्षा नाही, पण तुमच्याकडे मी लहानपणापासून येतो, तुमच्या वडिलांपासून आमचे संबंध आहेत. कधी कधी आम्ही यांच्या घरी जाऊन वाया गेलेला मुलगा म्हणून आम्ही ॲडवाईस करत होतो. माझ्या जोडीला प्राध्यापक कोळी करत होते त्यावेळेस, म्हणायची की बा वाया चालला, एवढं मोठं डॉक्टर, एवढं मोठं दवाखाना बांधून दिला, लक्ष देत नाही. आणि मग खरी आहे, डॉक्टरनं आपलं खूप मोठं आयुष्य पक्षासाठी दिलं आणि भारतीय जनता पक्षाने तेही दिलेल्या त्यागाचं कार्य सुधारलं. डॉक्टर साहेब तुम्हाला आठवत असेल की तुमचं MLC नाव ठेवायचं, त्यावेळेस मी BJP मध्ये होतो. मी तुम्हाला अभिनंदनाचा फोन केला सभेत बोलले आणि त्या ठिकाणी मग काही अडचणी आल्या तर त्यांनी अतिशय खुशीनं राजी खुशी ते सोडलं. मग योगायोगाने आपलं तुम्ही असाल सगळेच होते दोन्ही व्यक्ती स्वभाव त्या ठिकाणी डॉक्टर साहेब सगळ्यांची थोडी कोणती काढली, कोण कुठं कुठं होतं काय काय नाही, होता कुठं होता, त्यासाठी जोशी होते, जोशी होते, त्यांचंही सांगितलं. आणि मी सांगितलं की ते खरं कुणाची कुंडली असेल BJPची ते डॉक्टर गोपछडेची. आणि मी त्या ठिकाणी बालाजीराव जाहीर सांगितलं की डॉक्टर तुम्ही निराश व्हायचं नाही, कोणती संधी हा पक्ष तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही असं. आणि मला आश्चर्य वाटेल, ज्या दिवशी त्यांचं तिकीट झालं त्या दिवशी त्यांनी मला फोन केला, कुणाला तुमच्या मोकळा माणूस आहे. आता मी फार विस्तारात जात नाही,
डॉक्टर साहेबांनी एक फार मोठं काम लक्ष्मण विशेष करून आपल्या बिरुली तालुक्यासाठी केलं. त्याने एक रस्ता तुम्हाला माहित आहे नरसी बिरुली कुंडलवाडी आणि नागणी मार्गे म्हणजे पूर्ण मांजरा पट्टा आपला त्यावर कव्हर झाला. आणि आमच्या बिरुलीच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आहे. ते स्वतः प्राईम मिनिस्टरला भेटले, त्यांचं एन्डॉर्समेंट घेतलं आणि त्या कामाला ते मंजुरी येतात. त्याबद्दल जोरदार टाळ्या. मी तुम्हाला ते सगळे पत्र देतो डॉक्टर. दुसरं एक आमच्या गायत्री मंदिराला आपल्याला तीर्थक्षेत्र योजनेमध्ये घ्यायचं आहे. ते DPDC मध्ये तिथे ठराव करावं लागतं. त्याचे आम्ही पत्र आपल्याला देऊ. मला वाटतं की फार वेळ देण्याचं काही कारण नाही. सगळ्या आमचे जे देवाची दृष्टी आहेत ना, ते सगळ्याचे आशीर्वाद तुम्हाला सरळ माणूस आहेत ना. आणि त्याच्या सरळपणाचं जर ऐकायचं असेल तर परवा त्यांचं भाषण ऐका. इतका सरळपणा. आणि मी त्याशी अभिनंदन केलं. मला आमच्या विभागात तुम्ही ओळखलाच नाही, आम्हाला ओळखलं नाही. वेळाचा भाग झाला. डॉक्टर साहेब अतिशय मनमोकळेपणाने आपण जे विचार मांडलात, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आज इथं आलात, त्याबद्दल आपल्याकडे आलेल्या सर्व मित्रांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपण डॉक्टर साहेबांचे जर विचार जे ऐकला तो समजून घ्या. अतिशय उच्च विद्या विभूषित आहे. बऱ्याच लोकांना अजूनही तुम्हाला माहित नाही गुरुजी शेतकरी कसा पुढे जाईल, त्या भागाचा विकास कशाला होईल ह्याचीच माहिती नाही. पण आता डॉक्टर साहेबांना उल्लेख केला तो डेअरीचा अतिशय महत्वाचा आहे. माझा आपली कल्पना अतिशय चांगली आहे. आपण ठरवा, एखादं सर्कल घ्या, ज्या ठिकाणी आपले थोडे कार्यक्षम कार्य करतायत, आपण मनाला परिणामी पाहिजे तुम्हाला असं सर्कल बघूया आपण आणि आपल्या मनातली कल्पना आपण साकार करूया. आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे देखील प्रत्येक भाषणामध्ये आता AI बद्दल बोलतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यांनी त्यामध्ये सांगितलं की शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतोय. ऊसाचं उत्पन्न एकरी 80 टन होत आहे. आणि ते दुसऱ्या त्यातला महत्वाचा भाग असा आहे, खर्च अर्धा आहे. हे सगळं तुम्हाला माहित नाही. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सांगतं. ते फक्त इन्स्टॉल करायचं आहे. पाणी केव्हा द्यायचं, खत केव्हा द्यायचं, काय करायचं, सगळं तेच ठरवतं तुम्हाला. म्हणून डॉक्टर साहेबने आता जो विचार मांडला ना, खऱ्या दृष्टीने जर आपल्याला शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर तुम्हाला या नवीन टेक्निकचा वापर करावा. पश्चिम महाराष्ट्र का पुढे गेला? कुठल्या कार्यकर्त्यांनी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा स्वीकारला. आज एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज 10 लाख लिटर दूध मुंबईला जाते. 10 लाख लिटर. काय त्यांची काय करायला लागतं. डेअरीचा पैसा दर महिन्याला त्याच्या हातामध्ये पडतो. शेतीचा पैसा पडतो. म्हणून तुमचा अतिशय सुंदर कल्पना आहे. आपण ती निश्चित राबूया. बाकी मी एकच सांगू की माझी मनापासून एकच कल्पना आहे डॉक्टर साहेब, की आपल्याला जितके दिवस काम करता येईल तितके दिवस प्राध्यापकांना बिलोली, देगलूर, नायगाव हा भाग जो पूर्वीपासून माझ्या मतदारसंघामध्ये होता, त्यानंतर जिल्ह्यामध्ये जितकं काही करता येईल फार त्याच्यामध्ये नाही. पण या ठिकाणी मला अतिशय आनंदाची गोष्ट एक आहे
बिलोलीमध्ये आता आम्हाला काम करण्यासाठी तुमचं जे पाठबळ मिळणार आहे तर नाही हे बा मी तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड जिल्ह्यामधल्या कुठल्याही बीजेपीच्या कार्यकर्त्याला डायरेक्ट अपॉइंटमेंट देत नाही, पण डॉक्टरला देऊ शकतात. कारण 30 वर्षाची त्यांची पक्षनिष्ठा आणि बाबरी मस्जिद शहीद झालता गुंटावर होतं, गोष्टीच म्हणतो. त्यामुळे जे आहे ना मोदी साहेब जे आहे ना त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची मनापासून इच्छा आहे त्यांना जे पाठबळ आहे वरिष्ठाचं त्याचा फायदा माझ्या जिल्ह्याला करता आला पाहिजे, तालुक्याला करता पाहिजे. त्या प्रामाणिक विचारानं ते काम करतात. आपण सर्वजण त्यांना साथ देऊ. आपण सर्वजणाला आपण इतका वेळा मला दिलात आणि आमच्या 4-5 ज्या मागण्या होत्या जवळपास त्यांनी मान्य केल्या. पहिलेच मान्य